नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य ज्ञान या विषयातील TET परीक्षेसाठी महत्त्वाचे काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत त्या सर्व आपण इथे पाहणार आहोत. जे विद्यार्थी मित्र परीक्षार्थी चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आज सामान्य विज्ञान यामध्ये प्रकरण पाहूया. कोणकोणते प्रकरण आहेत तर प्रकरण पहिले नैसर्गिक संसाधने, नंतर सजीवसृष्टी, असे एकूण 16 प्रकरणे इथे आहेत. नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन यामध्ये फक्त इम्पॉर्टंट घटक इथे आपण घेणार आहोत. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी, जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. ठीक आहे. यामध्ये थोडीशी माहिती पाहूया. जमीन व पाण्याचे प्रमाण. जमीन आहे एकूण 29% आणि पाणी आहे 71% आपल्या पृथ्वी तलावर. त्यानंतर हवा. हवेमध्ये थोडंसं पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, ध्वनिकण या सर्वांचा समावेश होतो. तापमानामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण 19% आहे. पुढे दलांबर वायूचे प्रमाण कमी होत जाते. ठीक आहे. यानंतर इथे हवेतील विविध घटकांचे प्रमाण. इतर वायू घटक आहे 0.07%, कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%, नंतर आर्गॉन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. त्यानंतर हवेतील वायूंचे काही उपयोग आहेत. नायट्रोजन पाहूया. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. ऑक्सिजनचा उपयोग आहे तर सजीवांना शोषण्यासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा उपयोग हा ज्वलनासाठी पण केला जातो. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर अन्न तयार करण्यासाठी होतो. अग्निशामक नळकांड्यामध्ये यांचा समावेश होतो. आर्गॉन हे विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्यांच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियमचा वापर केला जातो. निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यांवरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो. नेहमी लक्षात ठेवा काय तर हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. पाहिजे सोबतच्या चित्रामध्ये काही तुम्हाला हवा प्रदूषित होणारे घटक दिसते. तर इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणकोणते सोडले जातात तर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्याचप्रमाणे काजळी. ठीक आहे. त्यानंतर येथे ओझोनचा थर. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज हे सजीवांसाठी हानिकारक आहेत. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे
क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे CFC, तसेच कार्बन टेट्राक्लोराईड म्हणजे CCl4 हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. ठीक आहे. आणि ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. त्यानंतर हा पॉईंट पहा, सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वायू नसतो. लक्षात ठेवा, पाण्याला रंग नाही, चव नाही आणि वास पण नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. पाणी वैश्विक विद्रावक आहे कारण की यामध्ये पाण्यामध्ये कोणतेही पदार्थ सहज विरघळतात. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. ठीक आहे. हे नेक्स्ट नेहमी लक्षात ठेवा, पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा. ठीक आहे, कारण पाणी कधी शेळी होत नाही पाणी साठवून ठेवले तरी. जमिनीचे थर: कुथित मृदा, मृदा, अपरिपक्व मृदा, मातीचा थर व लहान खडक आणि मूळ खडक. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषाच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला काय म्हणतात तर मृदा असे म्हणतात. ही मृदा त्याखाली जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा कशी असते तर अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकामध्ये येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. परिपक्वित मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. हे महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजे ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणजे ह्युमस म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामे देखील कुथित मृदा महत्त्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. त्यानंतर एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भात घडली होती. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन
ही इंधने तर डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. लक्षात ठेवा, कोण काय करते. भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमानवाढीचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात. इथे उपलब्ध जमिनी 29%, पिण्यासाठी उपलब्ध पाणी म्हणजे गोडे पाणी फक्त 0.3% आणि ऑक्सिजन आहे 21%. हे लक्षात ठेवा. आपण काय शिकलो? सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होय. हवा, पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक आहेत. ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरावीत. अशा प्रकारे इथे आपण प्रकरण 1चा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर सजीव सृष्टी. सजीवांचे लक्षणे काय आहेत ते पाहूया. सजीवांचे लक्षण, पहिलं लक्षण आहे वाढ. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढी सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात. ठीक आहे. हे वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. इथं झाड दिलंय, पाणी व पोषक तत्वे, प्रकाश संश्लेषण, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या सर्व इथे क्रिया आहेत. प्राण्यांचे अन्नग्रहण. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते जसे झाडामध्ये असते. प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाही, ते अन्नाच्या शोध घेत इतर फिरत असतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ यासारखे जंगली प्राणी वनस्पती जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, आळी, झुरळे या अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पाण्यावरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियामधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यामध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पतीची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतीच्या पानामध्ये साठवले उत्सर्ग त्या पानाबरोबर काय होतात तर गळून पडतात. उत्सर्जन हे सजीवांचे एक लक्षण आहे. बाबूळ शेवगा वनस्पती खोडवा चिकट पदार्थ पाहायला लागतो त्याचा उत्सर्ग. चेतना क्षमता हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवामध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशीच्या गोठ्यात अशा प्रवेश केला, त्याचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे थांबणे सर्व त्यांच्या हालचाली आहेत. ठीक आहे. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहे. प्रजनन आणि पुनरुत्पादन.
सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यातून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे. ठराविक आयुर्मान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव काय प्रजननक्षम होतात. काही काळापुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचे जीवनकाल संपतो म्हणजे सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतीचे आयुर्मान म्हणजे जीवनकाळ वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ कुत्रा व प्राण्यांचे आयुर्मान साधारणतः 12 ते 18 वर्ष असते. हा प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळेस TETला. तर शामूक हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. ठीक आहे. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलपेगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष आहे. मेफ्लाय या कीटकांचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. पेशीमय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरात सर्व क्रिया सूक्ष्म पेशींच्या साहाय्याने पार पडतात. इथे बघा तुम्हाला साईडला अमिबा दिलेला आहे आणि इथे पॅरामेसियम आहे. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एक पेशी सजीव म्हणतात. तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशी सजीव असे म्हणतात. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एक पेशी सजीव सजीव म्हणजे हे अमिबा झाला, पॅरामेसियम सजीव काय एक पेशी आहे. तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे सर्व बहुपेशी सजीव आहेत. सजीव एकपेशी असो अथवा बहुपेशी सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. कोण काय करते? भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती संरक्षण संस्था म्हणजे 1890 स्थापना झाली आणि भारतीय प्राणी संरक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे कार्य करतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थेचा संपर्क करून आपल्याला त्याची माहिती मिळवता येते. उपयुक्त सजीव. अपायकारक सजीव कोणकोणते आहेत हे पहा. तोत्रा, अळूचे पाने, खास कोयलीच्या शेंगा, अळूचे पाने यांना हात लावता आपल्याला हाताला खास सुटते. कनेर, घाणेर या वनस्पती वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती विषारी आहे. त्याचप्रमाणे कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते, त्यामुळं आजार पसरतात. हिंस्र सजीव. जंगलात राहणे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ कोणता तर वाघ, सिंह, लांडगे, बिबटा असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अनेक अन्न मिळवण्यासाठी मानव स्थिरता आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात. हे नेहमी लक्षात ठेवा. निसर्गातील विविध वनस्पती व प्राणी आपल्या गरजा भागतात. आवश्यकता असेल तेव्हाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतीची पाने, फुले, फळे तोडू नये. प्राण्यांची शिकार करू नये. त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करणे आपली सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आपण काय शिकलो? वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनक्षमता, हालचाल, ठराविक हवामान ही पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत. प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. शोषणासाठी प्राण्यामध्ये ठराविक अवयव असतात तर वनस्पती खोड व पाण्यावरील सूक्ष्म क्षेत्रावरील शोषण करतात. शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे काय तर उत्सर्जन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्व सजीवांमध्ये दिसून येते. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे सजीवांमध्ये हालचाल होते. वनस्पती स्वयंप्रेरणे हालचाल करत असला तरी त्या प्राण्याप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. सजीवांचा जीवनकाळ ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. त्यानंतर अनेक प्राणी
अनेक प्राणी वनस्पती आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात, तर काही प्राणी वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरू शकतात। सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय। अशा प्रकारे आपण 2 प्रकरणं पाहिली तर पुढच्या प्रकरणासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवू। धन्यवाद, थँक्यू सो मच।